मी अदिती प्रकाश गायकवाड, आदी फाउंडेशन नाशिक. आज आम्ही प्रबोधन बौद्धेश्वर संस्था नाशिक इथे आलेलो आहोत. पुस्तकाचा पुनर्जन्म म्हणजे पुस्तकाला एक नवीन जीवन देणं, अशा त्यांच्या उपक्रमास मी सपोर्ट करण्यासाठी आज इथे आलेली आहे. एका माझ्या अधिकारी फ्रेंडच्या मार्फत मी इथे आलेली आहे. मी आदी फाउंडेशनच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे उपक्रम करत असते, सामाजिक उपक्रम करत असते. तर तिला माहिती होतं की मी खेडोपाडी आम्ही रेसिडेन्शियल कॅम्प, पुस्तकांच्या गावतिथा अभ्यासिका असे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहे. त्याच्यामुळे तिने मला ह्या उपक्रमाबद्दल सांगितलं की आदिती तू त्यांना चांगल्या प्रकारे मदत करू शकते, आणि तिने माझं नाव त्यांना सजेस्टही केलं आणि मलाही त्यांचं उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्याच्यामुळे मला इतका आनंद झाला हा उपक्रम जेव्हा मला कळाला की पुस्तकाचा पुनर्जन्म. आजच्या या डिजिटल युगामध्ये मोबाईल मध्ये हरवलेली पिढी पुस्तक विसरून गेलेली आहे. ऑफलाईन पुस्तकं वाचणं, एकाग्रता कमी होणं हे विसरून गेलेली आहे. त्याच्यामुळे हा त्यांचा उपक्रम एक पुस्तकांना नवीन जन्म देत आहे. एक पुस्तक वाचणं म्हणजे एका व्यक्तीचं जीवन चरित्र वाचणं म्हणजे त्या व्यक्तीचं आयुष्य जगण्यासारखं, त्याचा अनुभव जगण्यासारखं आहे. पुस्तकं ही आपली खरी मित्र असतात, परंतु मोबाईलच्या दुनियेमध्ये रील्स बघता बघता ही मित्र हरवली गेली आहे. त्याच्यामुळे पुस्तकाचा पुनर्जन्म ही एक नवीन ज्ञानाची दारं खुली करत आहे त्या खेडोपाड्यातल्या पाड्यातल्या मुलांसाठी. त्याच्यामुळे कुठे एकदा आपण पुस्तक वाचतो, दोनदा वाचतो जास्तीत जास्त, आणि ती पुस्तकं कपाटामध्ये ठेवून देतो. ती कुठेतरी धूळ खात पडलेली असतात. त्याच्यामुळे त्या धूळ खात पडलेल्या पुस्तकांना तुम्ही परत कोणाला तरी डोनेट कराल तर ती त्या पुस्तकाचा पुनर्जन्म होईल आणि नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करते की तुम्ही सुद्धा, आम्ही सुद्धा या उपक्रमासाठी सपोर्ट करत आहोत आणि त्यांना मदत करत आहोत. आणि तुम्ही देखील त्या तुमच्याकडे काही पुस्तकं असतील तर तिथे मी दिलेल्या ध्वनी क्रमांकावर किंवा मोबाईल नंबरवर संपर्क साधून तुम्हीही ती पुस्तकं डोनेट करू शकतात आणि फुल नाही फुलाची पाकळी या सामाजिक उपक्रमाला हातभार लावू शकतात. धन्यवाद.